मराठा सरदार भोसल्यांचे कर्तबगार घराणे. धामधुमीचा काळ. संतांनी लोकांच्या मनात भक्तिभाव निर्माण केला. आपण या अगोदरच्या पाठामध्ये बघितले की संतांनी खूप लोकोपयोगी काम केले. तर तसेच शूर मराठा सरदारांनी काय केलं तर महाराष्ट्रात शौर्याची परंपरा निर्माण केली. शूर मराठा सरदारांनी महाराष्ट्रात शौर्याची परंपरा निर्माण केली. तो काळच मोठा धामधुमीचा होता. विजापूरचा आदिलशहा आणि अहमदनगरचा निजामशहा या सुलतानामध्ये नेहमी लढाया होत. त्या काळामध्ये काय होत होतं तर विजापूरचा जो आदिलशहा आहे आणि अहमदनगरचा जो निजामशहा आहे हे जे दोन राज्य होते, ह्या दोन राजांमध्ये, या दोन सुलतानामध्ये महाराष्ट्रात नेहमी लढाया होत होत्या. आणि त्यांना लढाई करण्यासाठी काय लागत होते तर त्यांना लागत होत्या फौजा. लढाई करण्यासाठी त्यांना फौजा लागल्या. पण या कामी ते मराठा सरदारांचा उपयोग करून घेत. शूर मराठा सरदार. मराठे हे काटक व शूर होते, तसंच ते धाडसी होते. मराठे कसे होते? काटक व शूर होते आणि धाडसी होते. स्वामिनिष्ठ होते. लढाईवर मोठमोठे पराक्रम ते गाजवत. लढाईवर मोठमोठे पराक्रम गाजवण्यात त्यांना मोठा अभिमानही वाटे. हातात भाला, कमरेला तलवार असे धाडसी मराठा जवान घोड्यावर मांड घालून सरदारांच्या फौजेत दाखल होत होते. मराठे सरदार फौजबंद असत. मराठे सरदार हे फौजबंद असत. कोणताही फौजबंद मराठा सरदार सुलतानाकडे गेला की सुलतान त्याला आपल्या चाकरीस ठेवी. त्याला सरदारकी देई. कधीकधी जहागिरीही देई. जहागीर मिळालेले सरदार स्वतःला आपल्या जहागिरीचे राजे समजत. तर काय होतं, कोणताही जो मराठा सरदार होता तो फौजबंद असायचा. त्याच्याकडे फौजा असायच्या आणि तो सुलतानाकडे गेला की सुलतान त्याला आपल्या इथे चाकरीस ठेवी आणि त्यांना सरदारकी देई. कधीकधी तर जहागिरी देण्यात येत होती. आणि जहागीर मिळालेले सरदार स्वतःला आपल्या जहागिरीचे एक प्रकारे राजे समजत होते. विजापूर व अहमदनगर येथील सुलतानांच्या पदरी अनेक मोठमोठे मराठे सरदार होते. तर विजापूर व अहमदनगर हे जे सुलतान होते यांच्या येथे मोठमोठे मराठे सरदार होते. त्यात होते सिंदखेडचे जाधव, फलटणचे निंबाळकर, मुधोळचे घोरपडे, जावळीचे मोरे, वेरूळचे भोसले हे जे सरदार होते हे प्रमुख होते. सिंदखेडचे जाधव हे देवगिरीच्या यादवांचे वंशज आहेत. सिंदखेडचे जाधव जे आहेत ते देवगिरीचे जे काही यादव होते, देवगिरीमध्ये जे काही यादव घराणे होते त्यांचे ते वंशज होते सिंदखेडचे जाधव. शिवरायांच्या मातोश्री जिजाबाई या सिंदखेडच्या लखुजी जाधवांच्या कन्या होत्या. शिवरायांच्या मातोश्री जिजाबाई ज्या आहेत त्या सिंदखेडच्या लखुजी जाधवांच्या कन्या होत्या. शौर्याची परंपरा. तर आपण हे जे पाहिले हे सारे सरदार शूरवीर होते, पण त्यांच्यापैकी अनेकांचे आपापसात हाडवैर असे. म्हणजे त्यांचे काही पटत नसे. स्वकीयासाठी एक होऊन काहीतरी करावे अशी दृष्टी त्यांना नव्हती. त्यामुळे त्यांचे शौर्य त्यावेळी परक्यांच्या उपयोगी पडत असे. पण असे असले तरी महाराष्ट्रातील हजारो तरुणांना त्यांनी पराक्रमाची गोडी लावली. त्यांनी अनेक पराक्रमी वीर निर्माण केले. तर बघा हे काही सारे सरदार जे आहेत ते कसे होते तर शूर होते, पण त्यांच्यामध्येच जमत नव्हते. आणि आपल्या लोकांसाठी, आपल्या स्वकीयांसाठी एक होऊन काहीतरी करायला पाहिजे, त्यांच्यासाठी काहीतरी योजना करायला पाहिजे, काहीतरी कल्याण त्यांचं होईल असं काही करायला पाहिजे असं त्यांना वाटत नव्हतं. त्यांना काही घेणं देणं नव्हतं.
त्यामुळे त्यांचे शौर्य जे आहे त्यावेळीचे परक्यांच्या अन्यायकारी राजांच्या उपयोगी पडत असे. पण असे असले तरी त्यांनी काय केलं तर महाराष्ट्रातील तरुणांना पराक्रमाची त्यांनी गोडी लावली. हे खूप महत्त्वाचे त्यांनी कार्य केलं. त्यांनी अनेक पराक्रमी वीर निर्माण केले. मराठी सरदारांनी महाराष्ट्रात शौर्य जिवंत ठेवले. महाराष्ट्रातील शूर घराण्यापैकी वेरूळचे भोसले घराणे मोठे पराक्रमी निघाले. तर महाराष्ट्रातील शूर घराण्यापैकी सर्वात पराक्रमी घराणे कोणते निघाले तर वेरूळचे भोसले घराणे, म्हणजे शिवाजी महाराजांचे घराणे. घृष्णेश्वराचे मंदिर. तर बघा, सुमारे 400 वर्षांपूर्वीची गोष्ट. वेरूळच्या लेण्यांजवळील घृष्णेश्वराचे एक सुंदर मंदिर होते आणि पण ते काय झाले होते ते मोडकळीस आले होते. खूप जीर्ण झाले होते. त्याच्या भिंतींना भेगासुद्धा पडल्या होत्या. मंदिरातील पुजारीही मंदिर सोडून निघून गेला होता. एवढे जीर्ण मंदिर ते झाले होते. एवढे महान दैवत पण कोण अवकळा आली होती त्या मंदिरावर. एवढे महान दैवत पण खूप जीर्ण असे मंदिर ते झालेले होते. त्या मंदिराकडे पाहून भक्तांना हळहळ वाटे. येणारे जाणारेही हळहळत, उसासे भरत. पण लोकांना फक्त हळहळ वाटे, उसासे सोडत लोक त्या मंदिराला पाहून. पण त्याच्या दुरुस्तीचा विचार कोणाच्याच मनात येत नव्हता. त्याची दुरुस्ती करायला पाहिजे असा विचार कोणाच्या मनात येत नव्हता. त्या पडक्या मंदिरात एक शिवभक्त नित्य नियमाने येत असे. शिवाच्या पिंडीवर बेलफूल वाहत असे. हात जोडून आपल्या मनातले श्रीशिवाला सांगत असे. पण काय होतं तर ते जे पडके मंदिर आहे ते जीर्ण जुने झालेले मंदिर आहे. त्या मंदिरात कोणी जात नव्हते. पण एक असा शिवभक्त होता जो नित्य नियमाने येत होता आणि शिवाच्या पिंडीवर बेलफूल वाहत होता. हात जोडून आपल्या मनातले श्री शिवाला सांगत होता. एक दिवस त्याने गडी माणसे आणली. गडी माणसे आणली. मंदिराच्या पडक्या भिंती नीट केल्या. मंदिराची सारी व्यवस्था लावली. घृष्णेश्वराचा जीर्णोद्धार केला. मंदिराच्या आतबाहेर दिवेही लावले. घृष्णेश्वराचे गेलेले वैभव परत आले. तर हे एवढे केले कोणी? कोण होते शिवभक्त? तर ते होते मालोजीराजे भोसले. तर यांच्याविषयी आपण माहिती बघूयात. तर वेरूळचे भोसले, वेरूळ गावचे पाटील मालोजीराजे भोसले, ज्यांनी की आता आपण बघितले घृष्णेश्वराच्या मंदिराचा जीर्णोद्धार केला. तर हे काय होते तर थोर शिवभक्त होते. आणि विठोजी राजे जे होते हे त्यांचे धाकटे भाऊ होते. वेरूळच्या बाबाजीराजे भोसल्यांची ही मुले होती. वेरूळ गावची पाटीलकी बाबाजीराजे भोसल्यांकडे होती. आणि वेरूळ गावची जी पाटीलकी आहे, गावचा पाटील कोण होते तर ते होते बाबाजीराजे भोसले. मालोजीराजे व विठोजीराजे मोठे कर्तबगार होते. मालोजीराजे व विठोजीराजे कसे होते तर मोठे कर्तबगार, तसेच ते शूरही होते. कर्तबगार शूर होते. त्यांच्या पदरी पुष्कळ हत्यारबंद मराठे होते. आणि त्यांच्याकडे काय होते तर पुष्कळ हत्यारबंद म्हणजे हत्यारसहित भरपूर मराठे होते. तो काळ फार धामधुमीचा होता. निजामशाहीवर उत्तरेच्या मुघल बादशहाने स्वारी केली होती. निजामशाहीवर काय केलं तर उत्तरेच्या मुघल बादशहाने स्वारी केली होती. त्यावेळी दौलताबाद ही निजामशहाची राजधानी होती. त्यावेळी काय होतं तर दौलताबाद ही निजामशहाची राजधानी होती. तेथे मलिक अंबर नावाचा त्याचा वजीर होता. तो मोठा कर्तबगार व हुशार होता. त्याने दौलताबाद जवळील वेरूळच्या भोसले
बंधूंची कर्तबगारी पाहिली आणि त्याने निजामशहाजवळ त्यांच्या कर्तबगारीची वाखाणणी केली. तर ते निजामशहाने काय केलं तर मालोजी राजांना पुणे व सुपे परगण्याची जहागीर दिली. निजामशहाने मालोजी राजांना पुणे व सुपे परगण्याची जहागिरी दिल्यामुळे काय झालं, भोसल्यांच्या घरी वैभव आले. उमाबाई ही मालोजी राजांची पत्नी. उमाबाई ही जी आहे ही कोण होती तर मालोजी राजांची पत्नी होती आणि ती फलटणच्या निंबाळकर घराण्यातील होती. उमाबाई ज्या होत्या त्या फलटणच्या निंबाळकर घराण्यातील होत्या. या उभयतांना म्हणजेच मालोजी राजांना आणि उमाबाईंना 2 मुले होते. एकाचे नाव शहाजी आणि दुसऱ्याचे नाव शरीफजी. एकाचे नाव शहाजी आणि दुसऱ्याचे नाव होते शरीफजी. तर शहाजी 5 वर्षाचा असताना मालोजी राजे जे आहेत ते इंदापूरच्या लढाईत मारले गेले. विठोजी राजांनी आपल्या पुतण्यांच्या आणि जहागिरीचा सांभाळ केला. विठोजी राजांनी आपल्या पुतण्यांचा आणि जहागिरीचा सांभाळ केला. पुढे त्यांनी शहाजीसाठी लखुजीराव जाधवांच्या मुलीला मागणी घातली. शहाजीसाठी त्यांनी लखुजीराव जाधव यांच्या मुलीला मागणी घातली. जाधवांची लेक होती जिजाबाई. तर ही मोठी सुलक्षणी होती. जिजाबाईसाठी विठोजीराजांनी घातलेली मागणी लखुजीरावांनी स्वीकारली. लखुजीराव म्हणजेच निजामशाहीतील एक शूर व पराक्रमी सरदार होते. ते मोठा फौजफाटा बाळगून होते. लखुजीराव जाधव म्हणजे एक निजामशाहीतील काय होते तर एक शूर व पराक्रमी सरदार होते आणि त्यांच्याकडे खूप मोठा फौजफाटा होता. आणि निजामशहाच्या दरबारातही त्यांची मोठी प्रतिष्ठा होती. त्यांनी शहाजीराजे आणि जिजाबाई यांचा विवाह मोठ्या थाटात साजरा केला. जिजाबाई भोसले कुळाची लक्ष्मी झाली. जिजाबाई भोसले कुळाची काय झाली तर लक्ष्मी झाली. तर आता बघूयात आपण शहाजीराजे. निजामशहाने मालोजी राजांची जहागीर शहाजीराजांना दिली. शहाजीराजांच्या वडिलांची जी जहागीर होती ती निजामशहाने त्याच्या मुलांना म्हणजे शहाजीराजांना दिली. शहाजीराजे हे पराक्रमी होते. निजामशाही दरबारात त्यांना मोठा मान होता. शहाजीराजे कसे होते तर पराक्रमी होते आणि त्यांना खूप मान होता निजामशहाच्या दरबारामध्ये. मुघल बादशहाने ती निजामशाही जिंकायचा बेत केला. मुघल बादशहाने काय केलं तर निजामशाही जिंकायचा बेत केला. विजापूरचा आदिलशहाही त्याला मिळाला. तेव्हा निजामशाही वाचवण्यासाठी मलिक अंबर व शहाजीराजे यांनी निकराने लढाई केली. दोन्ही फौजांचा त्यांनी पराभव केला. अहमदनगरजवळ भातवडी येथे ही प्रसिद्ध लढाई झालेली आहे आणि या लढाईत शरीफजी मारले गेले. तर निजामशाही वाचवण्याच्या या लढाईमध्ये शहाजीराजांचे भाऊ शरीफजी हे मारले गेले. पण शहाजीराजांनी मोठा पराक्रम गाजवला. त्यामुळे शूर सेनानी म्हणून त्यांचा सर्वत्र लौकिक झाला आणि त्यामुळे त्यांची दरबारामध्ये जी प्रतिष्ठा आहे ती वाढली. इतक्या की खुद्द मलिक अंबरला त्यांच्याबद्दल असूया वाटू लागली. त्यांच्याबद्दल एक अभिमान वाटू लागला. त्यातून उभयतांत वितुष्ट निर्माण होऊन शहाजीराजांनी निजामशाही सोडली आणि ते विजापूरच्या आदिलशाहीला जाऊन मिळाले. आदिलशहाने त्यांना सरलष्कर हा किताब देऊन त्यांचा सन्मान केला. आदिलशहाने शहाजीराजांना सरलष्कर हा किताब देऊन
त्यांचा सन्मान केला. पुढे निजामशाहीत बऱ्याच घडामोडी झाल्या. वजीर मलिक अंबर मृत्यू पावला. त्याचा पुत्र जो आहे फत्तेखान हा मोठा कारस्थानी होता. मलिक अंबर मृत्यू पावला आणि त्याचा पुत्र जो आहे त्याचे नाव होते फत्तेखान. मलिक अंबरचा पुत्र फत्तेखान हा कसा होता तर हा कारस्थानी होता. तो आता निजामशाहीचा वजीर झाला. तो कारस्थानी निजामशाहीचा काय झाला वजीर झाला. त्याच्या काळामध्ये निजामशाहीला उतरती कळा लागली. मुघलांच्या स्वारीचा धोका निर्माण झाला. त्यातून निजामशाही सावरण्यासाठी निजामशहाच्या आईने शहाजीराजांकडे परत येण्यासाठी साकडे घातले. तेव्हा शहाजीराजे आदिलशाही सोडून निजामशाहीत परत आले.